आता काय कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सुरक्षजालिन्दत्रपटाश्च अड्वङ्गकानेफमच्छिन्द्रराद्या सौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्या बभूर्व नवनाथ सिद्धा। नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री मार्तंड भराय नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी पंढरीनाथा समचरणी भक्ततापशमिता कटेकर्णा सागरी दृष्टी ठेविता होसे रंजिता मुनिमानसा त्या कृपेचा देव सबळ ब्रह्मदेव तळला मेळ पात्रा मैनावती सबळ सरिता भोग दाटली जरी ऐसा करुणा कर बोलवी भक्तिसार मागली अध्यायी कथानुसार परम कृपे वदविला। मागच्या अध्यायामध्ये पहिल्यांदा गणपतीला नमस्कार केला ग्रंथकारांनी आणि मागच्या अध्यायामध्ये सांगतात की ह्या मैनावती राणीने त्या जालिंद्रनाथांची दररोज सेवा केलेली 6 महिनेपर्यंत ती दररोज जाऊन त्यांच्या हात पाय पडायची। सुरुवातीला त्यांनी मोठा तिरस्कार केलेला आहे त्यांचा, पण नंतर मात्र त्यांचं धैर्यबळ ओळखलेलं आहे आणि ती परमार्थामध्ये योग्य आहे असा विचार करून त्यांनी त्याला गुरुमंत्र द्यायचं ठरवलं। तिची परीक्षासुद्धा पाहिलेली आहे। एक दिवशी राणी मैनावतीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेले असताना त्यांनी मायेचा भुंगा निर्माण केला। त्यांच्या मांडीला ते पोखरू लागलेला आहे तो, पण राणी विचार करते की जर आपण उठलो तर गोरक्षण या जालिंद्रनाथांची समाधी भंग होईल, म्हणून ती काही उठलेली नाही आणि तर पोखरीत तो भुंगा दुसऱ्या पुढच्या वरच्या बाजूने निघालेला आहे। मग मात्र हे जालिंद्रनाथांनी तिथं धैर्यबळ ओळखलं। नाथपंथामध्ये तिला घेण्यामध्ये काही दोष नाही, हरकत नाही असा त्यांच्या मनात आग्रह झाला। त्यांनी तिच्यावरती कृपा केली आणि तिच्या कानामध्ये वरद मंत्र सांगितला, त्याबरोबर तिला समाधी लागलेली आहे। नवनारायणापैकी अंतरिक्ष नारायणाचे अवतार जालिंद्रनाथ यांच्या तोंडून त्यांना जो गुरुमंत्र मिळाला आहे, तो गुरुचे मंत्राची ताकद फार राहते। मंत्र सर्वसामान्य आहेत, पण मात्र गुरुच्या तोंडून तो मंत्र मिळाला तर गुरुची ताकद त्याच्या मागे उभी राहते। तो तारक मंत्र त्यांच्या भोवती नेहमी फिरता राहतो आणि त्यांचं वेळोवेळी रक्षण करीत असतो। अशा पद्धतीनं सती मैनावती राणी मैनावतीला तो आशीर्वाद मिळाला। ती अमर झालेली आहे आणि ती आता मनामध्ये विचार करते की आपण तर अमर झालो, प्रत्यक्ष जालिंद्रनाथांचा आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे की ज्या जालिंद्रनाथांनी कालिनाथांना आशीर्वाद देण्यासाठी जे दैवत आले त्यांनी आशीर्वाद देण्याचं नाकारल्यानंतर त्यांचे खाली डोके वरती पाय अशी अवस्था देवांची सुद्धा केलेली होती। जालिंद्रनाथांचा कोप हा फार विलक्षण होता। चंद्र सूर्याला सुद्धा तो काही मानवणारा नव्हता। ही सगळी गोष्ट त्या सती मैनावतीला माहिती होती। तिच्या मनामध्ये विचार आला की आता आपलं कल्याण झालं, आपण अमर झालेलो आहोत। जे मनुष्य जन्माची जी इति कर्तव्यत आहे, ऐहिक पारमार्थिक सुख, ऐहिक म्हणजे हे गाडी घोडे, त्याचप्रमाणे खाणं पिणं व्यवस्थितपणाने, मोठेपणा, प्रतिष्ठा, दाग दागिने आणि त्याचबरोबर पारमार्थिक सुख म्हणजे मोक्ष अवस्था की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आहे, तो सगळा आनंदच आहे अशी मनाची समस्थिती, त्याला मोक्ष म्हटलेलं आहे। आणि धर्मार्थ काम मोक्ष हे प्रत्येक माणसाने मिळवले पाहिजे। त्याच्यापैकी धर्म हा मिळाला
अर्थक पैसे पण मिळाले, काम म्हणजे सगळ्या प्रकारचा इच्छा पूर्ण झाला आणि मोक्ष तेही आपल्याला मिळालेलं आहे. पण आपलं जसं कल्याण झालं तसं आपल्या मुलाचं सुद्धा व्हायला पाहिजे. त्रिलोचन रायाचे झाले जैसे त्याची नीती होतील तैसे, मम स्वतःचे काय करू, जव जव पाहे त्या ते दृष्टी तव तो विलोगी वाटे पोटी, हृदय कवळून जठरवेष्टी होता असे मोहाने. आहा पुत्राचे चांगुलपण जैसे जैसा प्रत्यक्ष मदन, परी काय करावे चांगुलपण भस्म होईल स्मशाने. आपला मुलगा मोठा प्रतिष्ठित आहे, त्या देशाचा राजा आहे, त्याचप्रमाणे त्याच्या सेवेमध्ये सगळे सेवक, अनेक प्रकारची सेना, खाणं पिणं प्रतिष्ठा उत्तम आहे. पण मात्र आपले जे पती होते त्यांचं पण असंच वैभव होतं, ते सुद्धा राजाच्या सारखे सुंदर होते. पण मात्र त्यांच्यावरती सुद्धा काळाने उडी घातली आणि त्यांना एका क्षणामध्ये घेऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आपला पुत्रसुद्धा असाही जाईल आणि मग मात्र आपलं जसं कल्याण झालं तसं आपल्या पुत्राचं कल्याण झालं पाहिजे. आई शेवटी काय पाहती, माता जाणणे लेकुराचे हित, आणि अशा पद्धतीने तिला असं वाटतं की आपल्या मुलाचं कल्याण करावा, म्हणून ती मनामध्ये विचार करून राहिलेली आहे की आपण त्या जालिंदरनाथांना विनंती करू आणि त्यांना ह्या माझ्या मुलाचंही कल्याण करा, माझ्या मुलालाही तुम्ही गुरुमंत्र द्या, असं आपण त्यांना सांगू. तन न्याय दिसून येतं वाया जाईल ऐसा सूत, की कद्रू लागे चोखटामृत फिकीरपणे मिरवले. यत्ने करून तचे दुर्घट संजीवनीचा केला पाठ, परी देवयानीचा शाप लाट यत्न व्यर्थ गेला. त्याप्रमाणे पूर्वी कचाने देवांना विजय मिळावा म्हणून संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्यांकडे गेले, त्यांची सेवा केलेली आहे. आणि मग त्यांनी सेवा केल्यानंतर कचाला त्यांनी त्या संजीवनी मंत्र शिकवला. पण मात्र त्या देवयानीच्या थोड्याशा चुकीमुळं तो जसा फुकट गेलेला आहे, तसंच आपल्या मुलाचं सुद्धा आयुष्य हे फुकट जाईल असं तिला वाटलेलं आहे. आणि ती मनामध्ये विचार करते की आता काय करावं आणि ह्या नाथांच्या कानावर आपण हे कसं घालावं. कोणे एके दिवशी शीतकाळी माघमाशी, उपरीस परिचारकाशी उष्ण घेत भैसलीसे, ऐशी सदा सर्व काळ चित्तावाही माय तळमळ, परी सुताशी बोध कराया बळ अर्थ काही चाले नाता. आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्यावरती अनेक बंधनं राहतात. आपल्यापेक्षा मोठाली माणसं, त्यांच्यासमोर आपल्याला काही गोष्टी बोलता येत नाही. त्या मुलांना हे आवडेल का नाही म्हणूनही काही गोष्टी बोलता येत नाही. नातू पंतू मोठमोठे शिकलेले झालेले आहेत, त्यांनासुद्धा आपल्या मनातल्या गोष्टी सांगता येत नाही. आणि असं बंधन तिच्यावरती आल्यानंतर ती विचार करते की ह्या मुलाला आपण कसं सांगावं की अरे बाबा हे जो काही संसार आहे हा असाच राहणार आहे, पण मात्र स्वतःचं कल्याण करण्यासाठी तुला गुरुमंत्र घ्यायला पाहिजे. अशी एक संधी तिला आलेली आहे. एक दिवशी काय झालेलं आहे की ती गच्चीवरती जाऊन, तिच्या सेविका पण बरोबर होत्या, आणि तिनं खाली पाहते तर त्यावेळेस ते असे चौसोपी वाडे असायचे, मध्यभाग मोकळा आणि वरतून सगळं खाली दिसायचं. त्या पद्धतीने ती वरतून पाहते तर त्या खाली चौकामध्ये गोपीचंद राजाच्या स्नानाची तयारी चाललेली आहे. सेविका आलेल्या आहेत, कोणी उठणं आणलेले, कोणी गरम पाणी आणत आहेत. आणि एवढ्या संधीमध्ये राजाने आपले वस्त्र काढलेले आहेत, फक्त आपला एक फक्त लंगोटी फक्त नेसलेलं आहे. आणि त्यांनी स्वतः दात घासायला सुरुवात केली. आणि तेवढ्या अवधीमध्ये त्या राणीचं वरतून लक्ष गेलेलं. ती विचार करते की हा राजा असा अनेक उपचारामध्ये राहील, म्हणजे स्नान करू नये असं नाही, स्नान हे केलंच पाहिजे. ते पण कसं केलं पाहिजे तर बा ते घर्मरंध्र आपले मोकळे झाले तर त्याला स्नान केल्यासारखं म्हणतात. नुसतं बुडबुड पाणी घेतलं ते स्नान होत नाही. तर त्याच्यासाठी ती संहिता सांगितलेली आहे. मग त्या राणीच्या डोळ्यातून अश्रू वाहिलेले आहेत, आणि ते अश्रू नेमके राजा जे खाली दात घासीत होता त्या राजाच्या अंगावरती पडले. म्हणून त्याने चमकून वरती पाहिलं तर वरती त्याला दिसू राहिले की आपली आई रडते म्हणल्यानंतर तो तसाच गेलेला आहे आणि आईला विचारतो आहे. राजसेवकाचे भोवते वेष्टन परिचारिका वाहते जीवन, परित्या मंडळात नृपजन चांगुलपण मिळतसे, ते बुंद अकस्मात मोहे घ्राणाचे उद्भव व्यक्त, गोपीचंदर चातकाते स्पर्शावया धावले, म्हणाल बुंद चक्षुदकी नोहे उरते सत्कर्म की, उत्तम फळाते लक्षुलसे की व्यक्त जल अंगासे. ते जे पाणी घाम आसूर पडले राजाच्या अंगावरती, आणि तो राजावरती जाऊन विचारतोय आईला की राई तुला कोणी बोललं का, तू का रडून राहिलेली आहे, तुला काही दुःख झालं का, आणि जर तसं काही असेल तर तू मला सांग, माझा जो राग आहे हा कोणालाही पेलवणारा नाही.
शरीरी होता बंद लिप्त परिउद्भव स्थिती लागली त्यात, म्हणून ऊर्ध्व म्हणून मूर्धा ते नमा लागे विलोके. ऐसा विचार करता चित्ती दृष्टी गोचर संभविती, ते रुदन करता मैनावती निज दृष्टी देखील. अरे माझ्यासारखा राजा असणारा मुलगा तुला पुत्र म्हणून लाभलेला असताना तुला चिंता करायचं काय कारण आहे? तुला काही कमी पडलं का? तुला कोणी बोललं का? म्हणून तू हे रडणं मांडलेलं आहे. त्यावेळेला ते राजा तिला समजावतो आणि त्याचं कारण शोधून काढायचा प्रयत्न करतो. तर ती राणी म्हणते अरे नाही बाळा, मला कोणी बोललेलं नाही, पण मात्र माझ्या ज्या रडण्याचं कारण आहे ते वेगळं आहे. तरी कोणता अर्थ माते प्रवदे प्रांजळवंत, कामना वेदली असेल चित्त तो ते वेद निवटीन मी. म्हणशील कार्य आहे थोर करून शक्य सुत पामर, तरी हा देव समग्र अर्थ तुझा अपूर्व मी. तुला असं वाटतच असेल कदाचित की आपल्या मुलाला आपण जर ते हे काम सांगितलं त्या मुलाला ते पेलवणार नाही आणि मग मात्र आपली ही निराशा होईल. तसं जर तुला काही वाटत असेल तर तसंही तू वाटून घेऊ नको. मी ते सगळं ते कार्य पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. आहा पुत्र धर्म मग कैसा, माता पिता दुःखलेशा, पावन चित्ती हर्षा भूभार तो नरेक. आपण निर्विराण प्रकरणी माता पिता दैन्यवाणी, तयाचे भारे सकळ मेदिनी विवळ दुःखी होत असे. कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गरिबी असो का श्रीमंती असो, पण मुलाचा धर्म पाळला पाहिजे. आईवडिलांना दुःख नसलं पाहिजे. आणि त्याचं जर असं जर झालं तर मग काय इतर जे श्वान सुकर कुत्रे मांजरं तसा जन्माला आलो मी असं होईल. पुत्राचे काही धर्म सांगितलेले शास्त्रामध्ये. आपण स्वतः मात्र चांगल्या वाहनामध्ये फिरायचं आणि आईबापांना मात्र पायी चालवायचं. आणि मग आपण आपल्या स्वतःच्या बायकोला चांगल्या प्रकारचे लुगडे साड्या हे नेसवायच्या आणि आईला मात्र साधं वस्त्रसुद्धा नसावं. असं जर असलं तर काय होतं, तो माणूस भूभार ठरतो. म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही जन्माला येऊन. आणि तो जरी स्वतःला मोठा समजत असला पण शास्त्राच्या दृष्टीने त्याची काहीही किंमत नाही. रंभे समान कांता ठेवी, भूता समान माता मिरवी, तयाचे भारे धरा देवी विवळ दुःखी होतते. जन्म घेतला जेचे पोटी तिथे म्हणे परम करंटी, तयाचे भारे हिमपोटी विवळ दुःखी होतं. त्यावेळी असं जर पाहिलं तर त्या धरतीमातेला सुद्धा दुःख वाटतं की जे लोक आपल्या बायकोला सगळ्या प्रकारचे मानपान देतात आणि आईला मात्र कर्कश शब्दांनी किंवा शिव्या हसडतात. हे पाहून त्या धरित्रीला पृथ्वी मातेला सुद्धा मोठं दुःख होतं. आपण कंठी कुड्या पौढी पित्यास बसत्या जोडी, त्याचे भारे धरा मुरडी विवळ दुःखी होत असे. आपण बक्षी सदा सुरसांड पितर मागते भिक्षा कदन्न, त्याचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होत असे. आपण स्वतः चांगलं अन्न खातो आणि आई वडिलांना मात्र शिळ्या भाकरी हे खायला देतो. ते असं जर पाहिलं तर त्या माणसाला जे पृथ्वी मातेला सुद्धा मोठं दुःख होतं. तेव्हा असे जर पुत्र जर असतील तर ते जन्माच्या वेळेलाच का गेले नाही, मेले नाही असंही आईवडिलांना वाटतं. पण काही चालत नाही. त्याचा स्वभाव तो ठरलेला राहतो आणि त्याच्यामध्ये थोडेफार श्रवणाचे जर श्रवण संस्कार थोडेफार असतील तर त्या माणसांना सत्सद विवेक बुद्धी सुचते. विवेक म्हणजे काय, ज्याप्रमाणे हंसाच्या पुढं जर दूध आणि पाणी एकत्र ठेवलं तर हंस जसा फक्त दूध पिऊन घेतो आणि पाणी मात्र जसं बाकी ठेवतो, तसं खरं काय खोटं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हा जो विवेक आहे, हा विवेक सहजासहजी माणसाला होत नाही. तर त्याच्यासाठी श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन अशा 9 प्रकारची भक्ती करावी लागते. पहिली भक्ती श्रवण भक्ती, ऐकणे. मग ते आईवडिलांचं ऐकणं असो ते थोडं कठोर राहतं, पण मात्र त्याच्यामध्येच त्यांचं हित राहतं. पण दुर्दैवाने हे त्या मुलांना कळत नाही आणि जेव्हा कळतं त्यावेळेला फार डोक्यावरून पाणी फिरलेलं राहतं. म्हणून आईवडील, साधू संत, ऋषीमुनी, हितचिंतक, मित्र यांचा सल्ला जो राहतो तो त्या प्रत्येकाने हा पाळायला हवा. बारे तीव्र प्रतापी सावर केसरी, त्याचे लेकरा वारण मारी, हा विपर्यास कवणे परी मिरवूल आहे जगाते. राजा नरेंद्रा तुझी मी माता, माते कोण गांधिता, परे चिंता मोह व्यथा शोक तर उद्भवला. अरे मी राजाची राणी, राजाची आई आहे, मला कोण दुःख देईल, मला कोणी दुःख दिलेलं नाही. माझी जी चिंता आहे ती वेगळी आहे. ती अशी आहे की तुझे वडीलसुद्धा तुझ्यासारखेच मोठे पराक्रमी होते, राज्यकारभार करणारे होते, सुंदर शरीर होतं त्यांचं, बलदंड होते, पण मात्र त्यांनासुद्धा काळाने अचानक ओढून दिलेलं आहे. आणि त्याच्यासारखी तुला गती होऊ नये याच्यासाठी माझा जीव तळमळतो आहे.
हा पार स्वरूपाब्दी अंत्यवेष्टी वडमानळ पडे पडता पारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी अस्थि जळाल्या काष्टा समान लोमर दाईल ते तृण मांस स्नेहाचे होऊन शोषण स्वरूपात ते लोकला जाऊ. ते तुझे वडील राजा त्रिलोकचंद त्यांची सुद्धा अशी गत झालेली आहे की त्यांचं शरीर जळून गेलं. कारण जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत सगळे माणसाची किंमत आहे. एकदा का माणसाच्या शरीरामधून प्राण निघून गेला की मग म्हणतात ठेवू नका, त्याचे दुष्परिणाम होतात, संसर्ग होतो. हॉस्पिटलमध्ये सुद्धा मध्ये राहून देते नाही, त्याच्यासाठी शवागारामध्ये ठेवलं जातं. कारण की किंमत फक्त तोपर्यंतच आहे, थोडक्यात जोपर्यंत माणूस जिवंत आहे. तया भयाची हुडहुडी थोरी बारेमध्ये उधेली पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठावे बारे कृतांत मही विखार दिवशीत वारंवार टेपून बसला जैसे मांजर मुशका ते उचलाय. अरे त्याप्रमाणे मांजर त्या उंदराला कधी पकडीन याची वाट पाहत राहते, त्याप्रमाणे काळसुद्धा हा माणसाची वाट पाहतो. घडी घडी काळ याची वाट पाहे अजून किती आहे अवकाश. तरी तो व्याघ्र ऐसा सबळ जिंकून योजावा पिंजरी मेळ बारे ते वानळ मग स्पर्शणार नाही द्या ते बारे विखार डंके दुःख तेची वेचीला सकळ सुख कंटकी धरला सकळ ऋषिक वेदने ते मिरवेना. नुकतेच त्यांचं निधन झालेलं होतं वडिलांचं, अजून त्या धक्क्यातून ते सावरले गेले सुद्धा नव्हते. कालच आपण पाहिलं किंवा सगळ्यात अनेक प्रकारचे दुःख माणसाला आहेत. काहींना आजार आहेत, काहींना पैसे नाही, काहींना काम मिळत नाही. आणि सगळ्यामध्ये जर दुःख मोठं कोणतं असेल तर आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू होणं. आई वडील भाऊ बहीण जे जवळ ज्यांनी मायाप्रेम केलं ते जर असे अचानक सोडून गेले तर त्या माणसाला जर दुःखाला पारावार राहत नाही. कारण की पैसे जर गेले तर ते कमावता येतील, एखादा आजार झाला तर त्याच्यावरती इलाज करता येईल, पण गेलेला माणूस मात्र काही पुन्हा परत येत नाही. ऐसे परी रतून युक्ती सकळ हरावी कृतांत गती व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मलाने आपण आपले पाहावे हित सारा सारणार देहात पाहे वश्य करून रघुनाथ चिरंजीव झाला बिभीषण. त्याप्रमाणे बिभीषणाने राजा रामांची सेवा केली आणि तो जसा अमर झाला तसंच आपणही काहीतरी साध्य करून घेतलं पाहिजे. राजा गोपीचंद म्हणतो तुला काय म्हणायचं हे मला काही लक्षात येत नाही. त्यावेळेला ती राणी त्याला सांगते की अरे बाबा ह्या धन वैभवामध्ये किती दिवस राहशील, राहू नये असं नाही, राहिलं पाहिजे, पण आपल्या स्वतःसाठी व्यक्तिगतसुद्धा काहीतरी पारमार्थिक हित हे साधून घेतलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे पूर्वी बिभीषणाने रामप्रभूंची सेवा केली आणि स्वतःचं हित करून घेतलेलं आहे, त्यांना जो मंत्र मिळाला त्याचे जे जापाने त्यांचं जे लंकेवरती तो विजय मिळवलाच, पण मात्र त्यांचं व्यक्तिगत कल्याण झालेलं आहे. आणि ते कल्याण माणसाच्या या काळापासून सुद्धा माणूस सावध राहू शकतो. काळ त्याचं काहीच करू शकत नाही. काळ जरी आला तरी पण तो सर्वसामान्य माणसाला छळीतो. जायचं सर्वांनाच आहे, पण जाण्याच्या वेळेला जी अवस्था राहते ती ज्यांनी परमार्थ केला, गुरुमंत्र घेऊन जाप केले त्या माणसांना चांगल्या अवस्थेला राहता येतं. आणि जे बाकीचे माणसं आहे ते मात्र मोठ्या असंतोषामध्ये मृत्यू पावतात. पाहे नारद वैष्णव गायचा विष्णू आराधी नरवेशा तो श्री गुरु करून वरद्वेषा अमरपणी मिरवला त्याची नारदाची कृपा घन बोलला श्रीव्यास मही कारण जैसे पिकले ब्रह्मपण शुक महाराज तिसरा. तेव्हा अशा पद्धतीने पूर्वी अनेक मोठमोठाले गुरु होऊन गेलेले, त्यांनी अनेक पंथ निर्माण केले आणि त्याच्यानुसार ज्या लोकांनी त्या गुरूंचे अनुग्रह घेतले त्यांचं स्वतःचं कल्याण झालेले, त्यांनी काळावरती विजय मिळवलेला आहे. आणि त्याच्या पद्धतीनं तू सुद्धा विजय मिळवावा. तुझ्या वडिलांची जशी गती झाली तशी तुला येऊ नये म्हणून मी तुला हे उपदेश सांगून राहिलेले आहे. ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्मसनातन ते भी तू बाळा माझा नंदन जगा माझी मिरविका. ऐशी बोधिता मैनावती संपली तेथून तिची उक्ती परीश होते कविते संप्रदाय पुस्ती सांगा म्हणती चातुर्य. आता ते जे श्रोते होते ते मोठे चतुर होते, ते म्हणतात की महाराज तुम्ही सांगतात त्या पद्धतीने सती मैनावतीने चार संप्रदाय सांगितले आणि ते 4 मूळ पुरुषांपासून ते संप्रदाय आतापर्यंत चालत आलेले आहेत. ते कोणते संप्रदाय आहेत तर मुकुंदराज नावाचे एक महात्मा संत होऊन गेले, त्यांच्यापासून हे जैतपालपासून धर्मानुज, त्यांच्यापासून बोधला आणि बोधल्यापासून चैतन्य संप्रदाय मिळवलेला आहे. त्या
पहिला जो संप्रदाय आहे तो हा मुकुंदराजांचा संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायामध्ये पूर्वी जे देखभाल भोज झाले, त्याच्यानंतर पुढं हे शिवगोसावी झाले, महादेव शंकरांपासून तो पंथ उंबरलेला आहे आणि तेव्हापासून तो जो संप्रदाय तयार झाला चैतन्य संप्रदाय तो आतापर्यंत चालत आलेला आहे. केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संत गणी मिळवतो. यापरी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ स्वरूपम तरी प्रथम हा बोधीला कमलोद्भव हंसरूपी श्री विष्णूने. पहिला जो संप्रदाय आहे तो मुकुंदराजांचा संप्रदाय, तो संत बोधलापर्यंत आलेला आहे. दुसरा जो संप्रदाय आहे तो चैतन्य संप्रदाय आहे. त्याच्यामध्ये पार्वतीने शिवगोसाव्याला उपदेश केला, तिथून कपिल, तिथून राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि त्यांच्यापासून तुकाराम महाराजांना उपदेश तो मिळाला आणि त्यांचा पंथ आतापर्यंत चालत आलेला आहे. तिसरा जो संप्रदाय आहे तो हंस संप्रदाय. महाविष्णूंनी ह्या हंसरूपाने बोध केलेला आहे ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाने आत्री ऋषींना सांगितलं ज्ञान, आत्री ऋषींनी दत्ताला सांगितलं, दत्तापासून ते ज्ञान आतापर्यंत चालत आलेलं आहे. चौथा जो संप्रदाय आहे तो नंद संप्रदाय. सूर्यनारायणांनी याज्ञवल्क्यांना उपदेश केला. याज्ञवल्क्यांनी सहजानंदांनी कुर्माने ब्रह्मानंदाने योगानंदाने चिदानंद आणि चिदानंदापासून आतापर्यंत हा संप्रदाय जगात चाललेला आहे. अशा पद्धतीने 4 संप्रदाय आतापर्यंत आलेले आहेत. योगानंदाचा चिदानंद जगी मिळवत आहे प्रसिद्ध, तरी तू आप गोपीचंद हित करून घे का, तेणे करून अमरपणे जगी मिळवशी महाप्राज्ञे, या भारे माझे नयने अश्रू लोकले लागे होणं. अशा पद्धतीने तू म्हणतो ते तुला जिज्ञासा आहे कोणते संप्रदाय, ते हे 4 संप्रदाय आहेत आणि त्यांचे जे साधू हल्लीच्या पिढीचे साधू संत आज मी तिला जगामध्ये आहे, त्यांच्यापैकी एका संप्रदायामध्ये जाऊन तू त्यांची सेवा करावी, त्यांच्यापासून गुरुमंत्र घ्यावा आणि मग तू काळाला सुद्धा जिंकणार नाही, काळसुद्धा तुझं काही करू शकणार नाही. त्या उपरी बोले नृपनाथ बोलती माते सत्यार्थ, परी प्रथम काळे आयसा नाथ कोण मिळेल आम्हाते, मुळीत असेल अमरपणी तो ओपिला अमरवाणी, आयसा होते रामाला कोठून येईल जगते. आई तू म्हणते ते सगळं खरं आहे, मला आता कळलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते. पण मात्र हल्लीच्या काळामध्ये असे कोण महात्मा आहे जे आपल्यापर्यंत आपल्याला उपलब्ध होतील सहजासहजी. साधू संत तर अनेक आहेत, पण मात्र हयात साधू संत पाहिजे, जिथं आपल्याला जाता आलं पाहिजे, आपल्याला आपल्या मनातल्या हित गोष्टी सांगता आलेल्या पाहिजे. करुणी साया असं शिकवती. मग असेच जे साधू संत असतील त्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपल्या मनातल्या गोष्टी सांगू आणि ते आपल्या संकटाचं निवारण करतील, गुरुमंत्र देतील आणि काळावरती विजय मिळवून देतील. ऐसे ऐकुनी मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचन नंदन म्हणे माते तयाची चरण झाल्या योग्यता मिरावे, तरी सकळ संपत्ती राजवैभव दारा सुती, आप्त वर्गाची सोयरी जाती टाकून योग कैसा करावा. अजून एक शंका आहे आई, तुला वाटतं त्या पद्धतीने मी सगळं करायला तयार आहे, पण मात्र हे राज्यवैभव सोडून कसं काय जाऊ, कारण की हे सगळे माझ्या भरोश्यावरती आहे, अख्ख्या कुटुंबाचा धनी मी आहे आणि जर मी सोडून गेलो तर सगळ्यांची विपर्यास अवस्था होईल, त्यांना मोठं वाईट लागेल आणि ते सोडून जाणं हे काही माझ्या दृष्टीने बरोबर नाही. तरी आता एक आहे तुझ्यासाठी, एक मी मार्ग काढू शकतो. मी आता थांबतो 12 वर्षापर्यंत मला हा संसार करू दे. 12 वर्षानंतर मग जे काही साधू संत भेटतील त्यांच्याकडे मी जाईन आणि ते हा संसार तोपर्यंत माझा पुरा होऊन जाईल आणि मी तिथे गेल्यानंतर मग मला इकडे जरी मागं नाही फिरलो तरीसुद्धा चालेल. कशीन करी परी कैसा मिरवीन ब्रह्मांडाचा ठसा, की उत्तान पादर आदिसुद्धा परिशिक्का जगा माझी मिरवीन, माता म्हणे बाळ सरसे पळ घडी भरोसा नाही देहाशी, तेथे संवत्सर म्हणतात द्वादशी देखील कोणी बाळतात. नंतर आहे ना मी आई तू सांगते काय, तुझ्या अपेक्षापेक्षा बी मी भारी काम करीन. जसं ध्रुव बाळाने तपश्चर्या केली तशी मी तपश्चर्या करीन आणि तुझ्या मनातली इच्छा मी पूर्ण करीन. आई म्हणते की अरे इथं नाही क्षणभर देहाचा भरोसा. तेव्हा हे 12 वर्ष कधी जायचे, तेव्हा हे काही सोपं नाही आणि जर परमार्थ दृष्टीने जर विचार केला तर मात्र हे शक्य नाही. एकच आहे, संसारामध्ये आपण अमर आहे असं समजावा
अमर आहे असं समजून जर हे केलं आणि संतुष्ट राहू नये, म्हणजे आज 100 मिळवले, उद्या 1000 मिळवीन, परवा 10,000 मिळवीन, ते संसारामध्ये चालेल. पण परमार्थामध्ये मात्र असं नाही आहे. परमार्थामध्ये पुढच्या क्षणाला आपण राहू का नाही राहू याचं काहीच खात्री नाही. म्हणून घडीने घडी साधावी, घडी में घडी, घडी में आधी घडी का होईना, तुलसीदास म्हणतात त्या पद्धतीने ईश्वराचं हे चिंतन केलं पाहिजे. तन्याय आभास पर सकळ मिरवत असे चराचर, त्यातून कोणी एक रणसुर शाश्वत पदा मिळतसे. तेवी बारे सहज स्थिती बोलता नाही अशाश्वती, स्वप्न प्रवाही इंद्रपदाची भोगिता न खरे मानावे. तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कधी कधी असं स्वप्न पडतं की आपण लक्षाधीश झालो, कोट्याधीश झालो. प्रत्यक्ष जर सकाळी उठलं तर पाहतात तर आपलं नेहमीच साधारण आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या एवढं काही सोप्या नाही. आणि आळस तर अजिबातच चालत नाही. आळस केला की त्या माणसाला थोडं कोणत्याही प्रकारच्या दुःखामध्ये सापडावं लागतं. दुःखच त्या माणसाच्या पदी येतं. तन्याय आभास पर सकळ मिरवतसे चराचर, त्यातून एक रणसुर शाश्वत पदा मिळतसे. शुभदत्तात्रय कपिलमुनी व्यास वसिष्ठांची मांडणी, प्रल्हादाधिक भागवत धर्मी ऐसे कोणी निवडिले. पूर्वी अनेक ऋषीमुनी होऊन गेले. शुक ऋषी, दत्तात्रय, कपिलमुनी, व्यास, वसिष्ठ, प्रल्हाद. आणि मग त्यांनी कधी असा जर विचार केला असता तर त्यांना ईश्वरपदे कधीच मिळालं नसतं, शांतता कधी मिळाली नसते. तुम्ही काय संसार सोडायची गरज नाही, पण मात्र संसारामध्ये असताना सुद्धा माणसाने तो ईश्वराच्या बद्दलचा विचार हा केला पाहिजे. म्हणून बारे सांगते तुझे शाश्वत नव्हे काळ समजत, कोणी घडी येईल केवत अक्कल कळा कळेना. तेव्हा बोध वगैरे त्या माता लोमावती त्याचे कांता, गुप्तवेशी श्रवण करता हाय हाय म्हणतसे. तुझ्या वडिलांचं सुद्धा असंच झालं. ते असे अचानक जातील असं वाटलं पण नव्हतं, पण मात्र काळाचा घाला आला आणि त्यांना अचानक जावं लागलेलं आहे. तीच परिस्थिती तुमची आमची सुद्धा होऊ शकते. म्हणून परमार्थ बाबतीत विचार करून आपण पहिलं ईश्वर देवाला, भगवंताला, गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि ह्या ज्या काही मायलेखाच्या गोष्टी चाललेल्या आहेत की त्यांची जी राणी लोमावती ती मागून हळू चोर पावलांनी आलेली, हळूहळू एका ठिकाणी दिसणार नाही अशा ठिकाणी थांबली आणि त्या मायलेखाच्या गोष्टी तिनं ऐकलेल्या आहेत. ती मनात विचार करते की काय तिचा दृष्टिकोन वेगळा होता, आईचा दृष्टिकोन चांगला होता, पण मात्र तिनं वाईट अर्थ काढला, वेगळा अर्थ काढला. आणि ती विचार करते का ह्या राजाला जोग देऊन बाहेर जायला सांगून राहिलेली आई, असा तिच्या मनाने अर्थ घेतलेला आहे. आणि ती पुन्हा तशीच मागं फिरली आणि आपल्या अंतपुरामध्ये, आपल्या महालामध्ये आलेली आहे. ऐसा बोध करता माता लोमावती त्याची कांता, गुप्तवेशी श्रवण करता हाय हाय म्हणतसे. म्हणे मातानो हे पापिणी पुत्राची योजती पुत्र कातणी, ऐशी राज्य विभू मांडणी जोग देऊ म्हणतसे. अशी कशी आई आपल्या मुलाला सांगते की संन्यास घे आणि परमार्थाला जाय, असं नसायला पाहिजे. वास्तविक त्याच्या सांगण्याचा अर्थ नव्हता असा, पण मात्र तिनं मात्र तिच्या सोयीने अर्थ करून घेतलेला आहे. आणि तो कोणाशी चर्चा करून तो अर्थही तिनं काही व्यवस्थित कळून घेतलेला नाही. आणि मग मात्र तिच्या मनामध्ये त्या राणीच्या बद्दल राग उत्पन्न झालेला आहे. तरी राज्यासी आली विवशी उपाय काय करावा यासी, रामासारखा पुत्र वनवासी कैकेयीने झाडेला. स्वभ्रताराता घेतला प्राण चतुर्पुत्रा लावले रानो रान, तन्याय मा कार्डे देव क्षोभला वाटत असते. पूर्वी कैकेयीने जसं दशरथ राजाकडून वर मागून घेतला आणि 12 वर्षापर्यंत रामप्रभूंना वनवासामध्ये पाठवलं, तशी ही विवशी आपल्या घराण्यामध्ये आलेली या सासूबाईच्या रूपाने. आणि ही मुलाला म्हणते की तुम्ही जोग घेऊन वनामध्ये जा. मग त्या कैकेयीने काय केलेलं आहे, दशरथ राजाचा प्राण घेतलेला असंच म्हणावं लागेल, कारण की ते दुःख काही दशरथ राजाला सहन झालं नाही. आणि त्या दुःखामध्ये दशरथ राजाचा जसा मृत्यू झाला आणि चौथ्या मुलाला या रामप्रभूला जसं वनामध्ये जावं लागलेलं आहे, त्यावेळेला त्यांच्यावरती देवाचा कोप झाला की काय असं वाटायला लागलेलं आहे. सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना काही ते सुखसुद्धा दुखायला लागतं असं म्हणतात. आणि मग काहीतरी आबुद्धी होती, ती कली तिथं तयार होतो, काहीतरी वाईट विचार तयार होतात, ते आचरणामध्ये येतात. आणि मग मात्र ती आकाबाई आली असं म्हणतो, आकाबाईचा फेरा आला असं आपण म्हणतो. दुष्ट स्वप्न दृष्टी येतात तर्की मानती विशेष चित्ता, म्हणते प्रवेशले दुःख व्यतात तरी तो दोष शोभतात. दासदासी आपले हाती आज्ञे माझी सकळ वर्तती, त्यावज्ञा करून उत्तर देते तरी देव क्षोभला जाणावे. त्याप्रमाणे त्यांना जसं त्या रामप्रभूच्या घराण्यावर देवाचा क्षोभ झाला असं म्हणतो आपण. तसंच जर एखादं दुष्ट स्वप्न पडलेलं आहे
आणि मनामध्ये मग त्याच्याने वाईट विचार यायला लागलेले आहे. असं जर झालं तर असं समजावा की देवाचा आपल्यावरती कोप झालेला आहे. ज्या सेवकांना आपल्या नोकरांना आपण सांभाळलं, त्यांचे लग्न कार्य करून दिले आणि त्यांनी आपली सेवा करावी असं सोडून देऊन आपण जर एखादं काम सांगितलं तर ते आपल्याला उलटं उत्तर देतात, त्यावेळेला सुद्धा असं समजावा की आपल्यावरती देवाचा कोप झालेला आहे. एखाद्या ठिकाणी आपण मोठ्या आता बँका झाल्या, पूर्वी काही अशा काही बँका वगैरे नव्हत्या. जो एखाद्या गावातला व्यावहारिक माणूस असेल त्याच्याकडे गावातले लोक मोठ्या विश्वासाने धन आणून द्यायचे आणि ते धन तो सांभाळीन असं वाटायचं. आणि जर त्याने जर एखाद्याला असं म्हणलं तुम्ही कधी दिलं होतं धन माझ्याकडं, त्यावेळेला त्या माणसाला काय वाटत असेल की आपण एवढं पै करून पैसे जमवले आणि ते या माणसाकडे विश्वासाने दिले ना, हा आता म्हणतो की मग कुठे पैसे. तेव्हा अशी जर वेळ आली तर असं समजावं की आपल्यावरती देवाचा क्षोभ झालेला आहे. आपल्या विद्या तीव्र शत्रुनाशनी विनाश पात्र की कार्यार्थ निर्वे स्वतंत्र तरी देव क्षोभ जाणावा. नसता वाकडे पाऊल काही नागविला जाय राजप्रभाही नसत्या कळी बैसल्या ठाई तरी देव क्षोभ जाणीजे. तर आपली अनेक प्रकारची विद्या आपण कमावली. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धरलं, विद्यात मोठ्या पदव्या घेतल्या, डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले, डॉक्टर, पण मात्र वेळेला ती विद्याच कामाला येत नाही. त्यावेळेला असं होईल त्यावेळेला असं समजावं की देवाचा आपल्यावरती क्षोभ झालेला आहे. अनेक प्रकारचे उपकार आपण केले, कोणालाही त्रास दिलेला नाही, पण मात्र तेच लोक आपला तिरस्कार जर करू लागले तर आपण असं समजावं की आपल्यावरती देवाचा कोप झाला. कोणत्याही प्रकारचं वाकडं पाऊल नाही तरीसुद्धा राजा आपल्याला दंड करतो, तेव्हासुद्धा असं समजावा की आपल्यावरती देवाचा कोप झालेला आहे. नसता आधीमध्ये उतरा नस्थित विघ्ने येती घरा त्याची कारणे परिहारा तरी देव क्षोभ जाणजे. गृहीचे मनुष्य मुष्टीत सकळ असून वाढे गृहात कळ आपले न चाले बळ तरी देव क्षोभ जाणीच्या. घरा कुटुंबामध्ये आपण राहिलो, आपल्या हातामध्ये सगळे माणसं होते, पण मात्र अचानक काय होतं, एखाद्याची बुद्धी फिरते आणि तो आपल्याला सांगतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. असं म्हटल्यानंतर त्या माणसाला काय वाटत असेल. मग त्यावेळेला असं समजावं की आपल्यावरती देवाचा कोप झालेला आहे. तरी या द्वंद्व सुखाची कहाणी पेटेल व हा वाढवानळ दही राजवैभवी अब्धी पाणी भस्म करेल निश्चय तरी हेची नीती उपदेश माता करीत आहे पुत्रास परी बर्वे नोय हा विनाश जगा माझी मिरवली लुमावून ती राणी. असा विचार करू राहिलेली आहे की ह्या सासूबाईच्या रूपाने आपल्या घरामध्ये हे किलविष आलेलं आहे आणि हे आता ठिणगी आहे, ही आता सामान्य आहे. उद्याला ही मोठी होईल, त्याचा मोठा बनवा होईल, जाळ होईल आणि हा राजा आपल्यामधून निघून जाईल. तेव्हा आता याच्यासाठी काहीतरी केलेलं पाहिजे. राजाने आईला वचन दिलेलं आहे काही 12 वर्षापर्यंत मला हे राज्य करू दे, 12 वर्षानंतर मी तसं तू म्हणती त्या पद्धतीनं ते गुरु करीन. त्यावेळेस राणी सती मैनावती सांगते की नाही बाळा, असं काही करू नको. तुझ्या मनामध्ये आता आपलं हे दुःख ताजं आहे. आपले तुझे वडील माझे पती हे नुकतेच गेलेले आहे आणि अशा वेळेला जे आपल्या मनामध्ये वैराग्याची भावना निर्माण झालेली आहे, तर ह्याच काळामध्ये जर आपण गुरु केले तर आपल्याला त्याचा फायदा होईल. मग कोणते गुरु करू असं म्हटल्यानंतर आता ह्या गोपीचंद राजाला मनामध्ये विचार पडलेला, आईचं समाधान आपण कसं करावं. आता लगेच आपली पण जाण्याची कुठं बाहेर इच्छा नाही आहे, पण मात्र तो तिला विनंती करतो, तिच्या समाधानासाठी सांगतो की ठीक आहे, असे जर कोणी गुरु जर लाभले तर मी तू सांगती त्या पद्धतीनं त्यांचा गुरुमंत्र मी घेईन. वेगे मांडूनी कनकासन बैसिला प्रीती करून तांबला दे पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा. बाई विपरीत करणे मैनावती राजजनने विक्षेप पेटला तिचे म्हणे काय सांगू तुम्हा ते. मग त्यावेळेला त्या राणीने सांगितलेलं आहे की असा एक माणूस आपल्या नगरामध्ये आलेला आहे. अंतरिक्ष नारायणाचा अवतार जालिंदरनाथ म्हणून ते आहेत. ते ज्या वेळेला चालतात त्यावेळेला गवताचा भारा त्याच्या डोक्यावरतून काही अंतरावरती ते चालले की तो गवताचा भारासुद्धा चालतो. हे तर फक्त समक्ष दिसणारं झालं. व्यक्तिगत त्यांची पारमार्थिक जी रचना आहे ती पण खूप श्रेष्ठ आहे त्यांचं, कारण की ते मुळात नारायणाचेच अवतार आहेत. कानिपनाथ महाराजांच्यासारखे त्यांचे महाशिष्यसुद्धा होऊन गेलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सती मैनावतीला माहिती आहे, पण मात्र गोपीचंदाला माहिती नाही. असं होतं, बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, म्हणूनच त्याच्यासाठीच आपण हे गोष्टी विचारल्या पाहिजेत. मग त्या राजाने त्याचं तात्पुरतं समाधान केलं, काय हरकत नाही आई तू म्हणते ते ना,
तर मग तू पद्धतीनं जर कोणी जर असे जर गुरु भेटले तर मी तसा जोग घेईन. आता इकडं काय झालेलं आहे, त्या लुमावती राणीनं वेगळाच विचार केलेला आहे. न जाणो या आईने सांगितलेला विचार जर यांनी ग्रहण केला आणि हे जर राजे त्या स्थायी जर वैराग्य तयार झाल्यानंतर राजे निघून गेले तर आपलं काय होईल. जसं एका खांबावरती ते घर असावं आणि जर तो खांबच पडला तर घरच सगळं खाली येतं. त्या पद्धतीने हे आपले धनी असणारे राजे गोपीचंद हे जर निघून गेले तर आपला संसार अस्ताव्यस्त होईल. म्हणून तिला ती काळजी लागलेली आहे. म्हणून तिनं काय केलेलं आहे, राजा त्यांचा आंघोळ केली, राजा निघून गेलेला आहे दरबारामध्ये. इकडं राणी लुमावतीच्या डोक्यामध्ये ती खटखटत होती. तिनं लगेच तिच्या ज्या सवती होत्या त्या सवतींना सगळ्यांना बोलवून घेतलं, त्यांचे योग्य प्रकारे मान सन्मान केला, चहा पाणी झाला आणि मग सांगितलं की राणी सती, कारण की ही लुमावती मुख्य राणी होती, कशाला बोलवलेलं आहे आम्हाला असं विचारल्यानंतर ती राणी सांगते की अहो बाईसाहेब, इथं फार मोठं रांकाळ झालेलं आहे. ही आता आंघोळ करीत असताना या सती मैनावतीने मुलाला उपदेश केलेला आहे की तुम्ही काहीतरी गुरु करून घ्या. आता तर त्यांच्या दृष्टीने बरोबर असेल, पण आपल्या दृष्टीने मात्र फार मोठं विघ्न आपल्यावरती आलेलं आहे. ते असं विघ्न आहे की यांच्या सल्ल्याने ती राणीच्या ऐकून हे राजा गोपीचंद या गोसावे पंथाला जाईन, ते घेऊन जातील त्यांना आणि मग आपलं काय होईल, आपल्याला कोणीच वाली राहणार नाही, त्राता कोणी राहणार नाही. म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे असं क्या म्हटल्यानंतर त्या ज्या बाकीच्या ज्या सवती आहे त्या म्हणतात की हो, त्यांना मोठं रडू आलेलं आहे. कारण की असं त्यांनी कधी मनातसुद्धा आणलेलं नव्हतं, स्वप्नातसुद्धा त्यांचं नव्हतं असं काही होईल आणि तीच गोष्ट नेमकी आलेली आहे. पण मात्र उपाय काही सुचत नाही. कोण गावात आहे हेला जालिंदर रायसे म्हणते त्याला, त्याचा अनुग्रह देऊन रायाला रुद्रोग देऊ म्हणतसे. जैसे जैसे वैर भोगवी मान जैसे वैर भोगवी माता सुत निश्चय करून केला खटपटीत, राजाची बुद्धीचा श्रवण मात सकळ झाली हो बाई. राजाला सांगताना या सतीवती मैनावती जेव्हा सांगत होती ते सांगताना मी ऐकलेलं आहे. मग जर राजा जर असं निघून गेला तर मग राजवैभव सकळ नासेल, संभ भंगल्या संतन पडेल, मुळे जारका लागे गिळेल, मग अंधकार सर्वस्वी. मग आपण अष्टविंशती समय असे करून काय करावी माती, परचक घेऊन सकळ संपत्ती विनाशात ते पावेल. आता आपण 28 जणी आहोत आणि ह्या 28 जरी जर असल्या पण राजा आहे तरच आपल्याला किंमत आहे. राजा जर गेला तर आपण शून्य किंमत राहील. आगे वन्नी म्हणू नये लहान, तो क्षणे जाळील सकळ सदन, तरी त्यात हे करून चिंतन विझवून टाकावा. उसा घातला विचार मग सुख निद्रा केवी येणार, विष भेदून गेल्या जठर जीवित काय वाचेल. तेव्हा आपल्या उशाला हे विघ्न आलेलं आहे, साप येऊन बसलेलं आहे. आपण म्हणलो का जाऊ दे बा पाहू नंतर, तर आपला तो जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आता याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कोणते जालिंदर नातं आहे त्याचा शोध लावला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. बाकीच्या राणी म्हणतात मग आम्हाला काही सुचत नाही, तुम्ही त्याच्यातून काहीतरी मार्ग काढा. लुमावती ही हुशार होती, ती विचार करते की हे जे सगळं हे कोणामुळं होऊन राहिलेलं आहे, तर कोण तो जालिंदर योगी आहे त्यांच्यामुळं होऊन राहिलेलं आहे. त्याचा जर एकदा काटा काढला की ह्या गोष्टी आपापच ठीक होतील. म्हणून ती त्यांना सांगते की त्या त्यांचा शोध लावून आणि त्यांना आपण ह्या जागामधूनच कटअप करून टाकू, जेणेकरून हे सगळे संकट याच्यातून आपली सुटका होईल. आपल्या गावात जालिंदर जोगी आहे वैराग्यपर, तरी त्याचा अपाय करून तोर निर्जाळावा सर्वस्वी. निर्जाळावं तरी कैसे त्याच्या भक्तीस मैनावती आहे, तरी राजाप्रती निवेदावे पुढे भावे. अहो पण कसं काय त्याचं निवारण करणार आपण. अहो ज्या जालिंदरनाथाची आपण गोष्ट करतो त्याचीच सेवका ही आपली सासूबाई आहे, ती त्यांना फार मानते. त्यांचा गुरुमंत्र तिनं घेतलेला आहे. तिथं कदाचित पारमार्थिक कल्याण पण झालं असेल, पण आपल्याला मात्र ते योग्य नाही. त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्या राणी लुमावतीच्या मनामध्ये विचार आला की असं जर गोष्ट आहे ना, या सतीच्याबद्दलच राजा आपल्या मुलाला राजा गोपीचंदाला वाईट वक्त सांगू आणि राजा त्यांचा परस्पर काटा काढील आणि आपलं काम हे सुरत होऊन जाईल. त्या बाकीच्या ज्या राणी आहेत 28 राणी त्या म्हणतात की काय हरकत नाही, तुम्ही मोठे आहे, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागे आहोत. ऐसे सांगून सकळ रायाते उदय करावा कोपा नळाते, मग सजवेदे जालिंदर नाथ भस्म होईल त्या माझी. जैसे विषयाती गोड गोडती म्हणून करावा पुढं,
मग ते मिरवे शत्रू त्याड द्वंद्व सुकट नमटाया. ऐसा विचार करून गोमटा जात्या झाल्या त्या बरवंटा. येरी सांगे राजपटा गोपीचंद मिरवला. आता इकडं राज्याच्या दरबारामध्ये गोपीचंद आलेले आहेत. दिवसभरचं कामकाज त्यांनी केलं. संध्याकाळी ते ज्या वेळेला घरी निघाले आणि आल्यानंतर त्या राणीने त्यांचं मोठं स्वागत केलेलं आहे. कारण की गोड बोलून तिला हा कार्यार्थ साधायचा होता, म्हणून त्यांनी राजा आल्याबरोबर त्याला पंचारतींनी ओवाळलं, सिंहासनावरती बसवलं आणि त्यांच्या पायाजवळ त्या राजाचे पाय चेपीत बसलेले आहे. राजाला मोठा आनंद झालेला आहे आणि राजा मनात विचार करतो की आज एवढी सेवा का चाललेली आहे. संचरला परी लुमावंती तिच्यात गेला सदनाप्रती. तिने पाहून राज्याधिपती कनकासनी बैसवेले. उचलोनी परमभक्तीचा मांतार बैसला मंचकावर. गौरव होणे षोडशोपचार प्रेम डोळे बुडवला. मग म्हणे तो राव निर्भर सुखाचा आदर. तरी गजगामिनी जोडून कर बोलती झाली राजा. अरे आज तू एवढी का सेवा करून राहिलेली आहे असं विचारल्यानंतर ती राणी सांगते की महाराज अहो फार मोठं संकट आलेलं आहे. तुम्हाला सांगन म्हणते पण माझी काही जीभ रेटत नाही. सांगावा तर तुम्हाला रागी, नाही सांगावा तर मोठा अनर्थ होईल. अशा डबल पॅचामध्ये मी सापडलेले आहे. तेव्हा आता मी काय करू, मला असे काही सुचत नाही आहे. त्यावेळेला राजा तिला सांगतो विश्वास देऊन अभय देऊन की काय तुझ्या मनामध्ये आहे विचार तुम्हाला स्पष्टपणाने सांग. कारण की विचार विनिमय ते हा झाला पाहिजे. तुम्हाला काय म्हणतंय हे मला कळलं पाहिजे, मला काय म्हणते तुम्हाला कळलं पाहिजे. तर त्या ठिकाणी तो विचार विनिमय होईल आणि त्याच्यामधून आपण काहीतरी मार्ग काढू. तरी न बोलावे ठेवून गुप्त महाअनर्थाचा पर्वत दिसत. बंधू तरी सर्व भयात चित्त गुंडाळा घेतसे. तेरी म्हणे द्याल भाष्य तरी वित्त सत्य भय जरीस. मग खरे खोटे बरे रत्नात तुम्हाला गी अर्पित. आधी वचन द्या की तुम्ही काही रागवणार नाही. अतिशय शांततेने तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्याल आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढाल. येरी म्हणे जी एक पुढे मातेने रचले तुम्हा पुढे. जालिंदर जोगी विषय पाडे वश केला आहे की. परी तुमचा भयाचा संदर्भ अंगी विरडला मा विषय कंदर्प. तेने करून बुद्धी कुरुपतीने वरिली आहे. जाऊ ही ती तुमची आई आहे. ही आई त्या जालिंदरनाथांच्या सेवेसाठी जाते, पण मात्र त्याच्यामध्ये सेवेमध्ये मला काहीतरी स्वार्थ दिसतो तिचा. तो स्वार्थ म्हणजे असा की तिला जे काही वयामानाने तिचं काही काम भावना आवरत नाही म्हणून ती तिथं जाते. आणि दुसरा एक हेतू तिचा आहे की तो म्हणजे असा की ह्या तिच्या मुलाला म्हणजे तुम्हाला जोग देऊन संन्यास देऊन इथून काढून द्यावा आणि मग त्या जालिंदरनाथांच्या बरोबर इथं राहून राज्य करावं. परी तुम्हासी अनुग्रह देऊन त्याचा वेश द्यावा योग्याचा. मग तीर्थाटनी योग तुमचा बोळ व्हावे तुम्हा ते. तुम्ही गेल्या तपा कारण दूर देशी विदेशा कारण. मग जालिंदरा प्रती आणून राजासनी ओपावा. ऐसे प्रकरणी सजस्थिती श्रुत माते झाली आम्हा प्रती. परी आमचे सौभाग्यने ते भाग्य आर्क दिव्य झाले. माझं भाग्य थोर म्हणून मला हे सगळ्या गोष्टी माहिती पडल्या. अन्यथा हे सगळं होऊन गेलं असतं. मग तुम्ही पण आमच्या हातचे निघून गेले असते आणि त्यांचा मात्र हा हेतू साध्य झाला असता. वास्तविक हे असं नव्हतं, पण मात्र तिनं मात्र मनामध्ये आणलं आणि त्याप्रमाणे करायचं ठरवलं. आता राजा पण हा कच्च्या कानाचा होता, मातृभक्त होता तो, पण मात्र आईच्यापेक्षा पण त्याला बायकोचं हे म्हणणं पडलेलं आहे आणि तो मनामध्ये विचार करता जर असं जर आहे तर आपणच काहीतरी केलं पाहिजे. मग तो क्रोधन बर्वे बाणी प्रत्यक्ष आला वडवानळ अग्नी. नाथ जालिंद्र समुद्र पाणी प्रासाभया क्षोभला. मग तो उठून त्याचे गती बाहेर जाय चंद्रपती. मंत्री बोलावून चौकाती म्हणे जालिंदर आता हो त्याला मोठा राग आलेला आहे. कोण जालिंदरनाथ त्यांनी काही समक्ष पाहिलेले नव्हते. त्यांनी विचार केला की हे जर असं जर आहे तर त्या जालिंदरनाथाला आपण मारून टाकू आणि आपला मार्ग सुगम करू. ह्या राणीच्या मनातलं सुद्धा भय दूर होईल असा विचार करून तो बाहेर आलेला आहे. मंत्र्याला बोलवलेलं आहे आणि मंत्र्याला सांगितलं अहो कोण तो जो जालिंदरनाथ आलेला आहे आपल्या गावामध्ये त्यांचा शोध लावा आणि त्यांना जमिनीमध्ये गाडून टाका. तो पुन्हा दिसला नाही पाहिजे अशी अवस्था करून टाका. तर राजा आज्ञा होती ती. मंत्री विचार करतात की साधू संतांनी काय केलं आपलं, पण आपलं राजाच्या पुढं त्यांचंही काही चालत नाही. जरी होता मुखलंपट मम श्रोत्री आल्या नीट. त्याचे करीन सपाट यमलोके मिरवणके. ऐसे ऐकून भयंकर वार्ता दर्पसीमधो योजन माथा. रागेला परिसेवक चित्ता धुसधुशी मिरोसी. इतके प्रकरणी मध्ये आमिनी झाली म्हणून नेणती जणी. अर्को तरी पाहिला स्वामी म्हणती उठून गेला असेल. आता ह्या मंत्र्याने बोलवलेलं आहे त्या कामाठी लोकांना
जे सुपारी घेतात, माणसांना मारतात. आणि मग त्यांना सांगितलं त्या कामाठ्यांना समजून की कोण तो जालिंदरनाथ आहे. त्या कामाठ्यांनी येऊन चौकशी केली. सगळ्या गोष्टी एका काही तासांमध्ये घडलेल्या आहे. संध्याकाळच्या वेळेला त्यांनी ते सांगितलं मंत्र्याला. मंत्र्यांनी लगेच ती यंत्रणा फिरवली. ते कामाठी आलेले हे त्यांनी जाऊन पाहिलं तर हा जो जालिंदरनाथ आहेत, हे जालिंदरनाथ या घोड्याच्या शाळेच्या शेजारी मागच्या बाजूला बसलेले आहेत. तिथे एक मोठा खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये तिथे बसलेले आहे. मंत्र्यांनी येऊन सांगितलं की हो, आम्ही तो शोध लावला. ते जालिंदरनाथ त्या ठिकाणी ही जी घोड्याची शाळा आहे, घोड्याची पागा आहे, त्याच्या मागच्या बाजूला तिथे जे खड्डा आहे तिथे ते बसलेले आहेत. मग काय पाहता म्हणे, मग त्याच्यावरती घोड्याची लीट टाका आणि त्यांना तिथं पुरून टाका. त्यांचा वाससुद्धा नाही आला पाहिजे बाहेर, चर्चासुद्धा झाली नाही पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्यांनी ते माणसं बोलवले. घोड्याच्या लिदीमध्ये त्या माणसं जालिंदरनाथांना पुरायचं ठरवलं. हा सगळा जो विषय आहे, जालिंदरनाथ हे अंतर्ज्ञानी होते, त्यांना हे सगळं कळलेलं आहे. तर ते म्हणतात की आता जर यांना विरोध केला तर आपल्या नाथपंथालासुद्धा काही काळ विश्रांती पाहिजेच आहे. तर आता असं करू, ते म्हणतात. तर पाहू त्यांची कुठपर्यंत बुद्धी आहे. त्यांनी त्या कामाठ्यांनी तिथं हे आणलेलं आहे, घोड्याच्या लीदवरती त्याच्यावरती नाथांच्या वरती टाकली. जालिंदरनाथ सावध होते. त्यांनी आकाशशास्त्राचा मंत्रजप केला, वज्रास्त्राचा मंत्रजप केला, वज्रजप निर्माण केलं. ती घोड्याची लीद पडायला लागली अंगावरती. ती त्यांच्या अंगावर नाही पडलेली, त्या वज्राच्या वर पडलेली आहे. आणि त्याच्या योगाने आकाशशास्त्र जे मध्ये आहे त्याच्या योगाने त्यांना श्वास पण घेता येऊ राहिलेला आहे. वज्रास्त्राची जी भिंत तयार झाली त्याच्यावरती घोड्याची लीद पडून राहिलेली आहे. आणि अशी बरीच घोड्याची लीद त्यांनी त्याच्यावरती टाकलेली आहे की जेणेकरून तो माणूस मेला असं त्यांनी जाहीर करून टाकलं. राजाला सांगून टाकलं. कोणाला बोलले तर तुमची नोकरी जाईल असा सुद्धा दम राजांनी त्यांना दिलेला होता. मग मात्र कोणाला बोललेलं नाही. हे सगळं गुप्तपणाने केलेलं काम त्यांनी मंत्र्याला सांगितलं. मंत्री आणि ते कामाठी राजाच्या समोर गेले आणि राजाला ही गोष्ट सांगितलेली आहे. ऐशी बहुतांची बहुत वाणी प्रविष्ट झाली जगा लागोने की जालिंदर गेला येथून मै भ्रमण कराया. ऐशी नगर लोकी वार्ता उठली परिचारिका ते जाऊन सत्विका मैनावतीशी सांगते. या सगळ्यामध्ये चर्चा झाली दुसऱ्या दिवशी. अहो इथं तर काल जालिंदरनाथ होते, अहो कालच भिक्षा मागून गेले ते, आता मात्र काही दिसत नाही. आणि दिसत नाही म्हणल्यावर मग ती दुसरी माणसं म्हणतात अहो साधू संतांचं ऋषीमुनींचं संन्याशांचं काय खरं आहे. त्यांना जवळपर्यंत वाटलं योग्य तोपर्यंत ह्या गावामध्ये राहिले. त्यांना इथलं गाव काय आवडणं म्हणा किंवा तिथला बोसाला म्हणा किंवा ते तीर्थयात्रा करायची म्हणा, या कोणत्या का निमित्ताने होईना पण ते इथून निघून गेलेले आहेत. आणि असं ही जी गोष्ट आहे त्या परिचारिकांनी सेविकांनी येऊन मैनावती राणीला सांगितली. मैनावती राणीला फार दुःख झालेलं आहे की अजून आपल्या मुलाचं कल्याण करायचं होतं. जालिंदरनाथांच्या हातून आपल्याला मंत्र मिळाला, आपण अमर झालो आणि मात्र आपल्या मुलाला मात्र तो गुरुमंत्र काही मिळालेला नाही. की महाराज आपला गुरु वस्तुफळाचा कल्पतरू उठून गेला कोठे दुरुमय भ्रमण कराया. ऐसे ऐकून मैनावती असंतोषली परमचित्ती म्हणे मम सुताचे दैवा प्रतिलाभ नाही. आता आपण दुःख करण्यात काय अर्थ आहे. आपल्या मुलाच्या भाग्यामध्ये ते नव्हतं, आपल्या भाग्यामध्ये होतं म्हणून आपल्याला मिळालं असं तिनं समाधान करून घेतलेलं आहे. मात्र नेहमी ते गुरुचं चिंतन करीत राहायचे. कारण की गुरु से बडा गुरु का नाम, गुरुचा जो ध्यास राहतो तो सगळ्यांमध्ये मोठा राहतो. आणि त्या ध्यासामध्ये ती दररोज राहायची, गुरुचं नेहमी भजन करायची, गुरुचंच नेहमी मंत्रजप करायची. अशा पद्धतीनं अनेक दिवस ते चाललेले आहे. ऐसे म्हणून संकोचित नेत्रिया प्रेमा सुढाळीत येरीकडे जालिंदरनाथ कैसे स्थिती राहिला. पर्यावश्य भविष्य जाणणार आणि मैनावतीचा लोभा पार शत्रू मित्र पाहणार एक रूपी समत्वे. ना तरी परमप्रतापी वासन म्हणी क्षणे टाकेल ब्रह्मांड जाळून तो भद्र जाती विपर्यास करणे तुष्ट कैसा राहिला. श्रोते विचार म्हणतात पण ते एवढे पराक्रमी ते होते की ज्यांनी देवांना सुद्धा उलटं टांगलं होतं, ब्रह्मांडासुद्धा त्यांचं राग सहन करू शकत नाही. पण मात्र ते शांत कसे राहिले तर ते शांत मुद्दामच राहिलेले आहेत. तो द्वंद्वातीत मूर्तिमंत दंभरहित स्वरूपी मिरवत ममता निसंग विरहित कार्याकार्य जाणून असो करते माझी येते नाथ वज्रासनाते घालून खालते आकाशास्त्र फिरून भोवते स्वतः ते बैसलं. काही त्यांना चांगल्या गोष्टी घडवायच्या होत्या आणि आपण आपल्या पद्धतीने विचार करतो. साधू संत त्यांच्या दृष्टीने प्रयास करतात, विचार करतात. त्यांनी ते सगळ्या गोष्टी जाणल्या, त्यांनी शांतता धरलेली आहे. खाली या
जमिनीवरती त्यांनी वज्राचा जप केला, खाली वज्रास्त्र ठेवलं, वरती आकाशास्त्राचा जप केला, वरती त्या आकाशाची पोकळी तयार झालेली आहे आणि जी काही लीद पडली त्या आकाशास्त्राच्या वरती पडलेली आहे आणि नाथ महाराज मात्र खाली आनंदामध्ये शाश्वत शांततेत बसलेले आहेत. आकाशास्त्रास्त्रा भोवते लीद मिरवे सभवते, या परी आकाशास्त्र माता वज्रास्त्र स्थापिले, तेणे करून निवाधर स्थळी लीद मिरवली आहे शिरी, ये रेकडे अंतपुरी जन वार्ता समजली. खाली त्यांनी वज्रास्त्राचा मंत्र जप करून ते आसन सिद्ध केलं. आकाशास्त्राचा मंत्र करून मध्यंतरी त्यांच्या डोक्यापर्यंत ते आकाशास्त्र राहिलेलं आहे. वरती पुन्हा वज्रास्त्राचा जप करून वज्रास्त्र राहिलेलं आहे, त्याच्यावरती घोड्याची लीद पडलेली आहे. आणि हे कामाठी मंत्री राजा मनात विचार करतो की आता काय जालिंदरनाथ आता गेले, आता काही ते परत येऊ शकत नाही आणि आम्हाला पण काही त्या आईचे शब्द मानायची गरज नाही. ऐसे गर्ती माझे यतीनाथ वज्रासने घालून चालते, आकाशास्त्रे फिरून भोवते स्वसते ते भैसला, तेणे करून आदरस्थळी लीद मिरवली आहे शेरी, ये रेकडे अंतपुरी जन वार्ता समजली. नाच म्हणते जालिंदर गेला हो, सकळ स्त्रियांचे झाले समाधान, बरेच झाले म्हणतील झाले जीवन पोडल्या शिजेशी. राजाने जाऊन लगेच सांगितलेलं आहे राणीला का हो, तुमचे जे जालिंदरनाथ आहेत त्यांचा आम्ही खात्मा करून टाकला, आता जालिंदरनाथ उद्या काही दिसणार नाही आणि तुमच्या मनाचे समाधान होईल आणि माझीसुद्धा चिंता निवारण होईल. वास्तविक पाहता हा फार मोठा अविवेक आहे, अविचार आहे. कोणत्याही गोष्टीचा सांगोपांग विचार न करता, कोणालाही सल्ला मसल्यास न विचारता त्यांनी ही जी गोष्ट केली त्याचे बरेच काही परिणाम आहेत, पण तूर्त मात्र ते ह्या समाधानामध्ये आहे की आम्ही जालिंदरनाथांना मारलेलं आहे. दुसऱ्या दिवशी गावामध्ये चर्चा चाललेली आहे आणि त्या लोक म्हणतात की हे निघून गेले, कुठेतरी गेले असतील. हे राणीला मोठं समाधान झालं. तिनं त्या 28 राण्यांना कळवलं का आता जालिंदरनाथांचं विघ्न गेलेलं आहे आणि त्या सगळ्याजणी आनंदामध्ये झोपलेल्या आहे. या परी पुढे सुरस धुंडीसूत सांगेल श्रोत्यास, सर्व सकळ श्रोते टाकून आळस अवधान द्यावे पुढारा, मालो धुंडेंदर हरिवंशी कथा वजील नवरसी, परी वारंवार श्रोत्यासी कृपा अवधान मागतसे, स्वस्ति भक्ती कथा सार समस्त गोरक्षकाव किमी आगार, सदा परिसुत भावी चतुर्दशाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम तू शिवस्तु. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मार्तंडभरण नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी जगत्पालका मुनिमानस चक्रमृगांका कृपा मोदया शशांका ग्रंथा आदरा येईका, नागले अध्यायी कथन त्वा उद्विले कृपा करून करत गोपी अग्निनंदन गोपी संदेह घातला परे कैसा लाग मी कोठे नाही मुगमास, जैसा शंकर गेल्या मास फसून त्या ते घुरेले. असो आता श्रुती श्रवण करावी रसाळ मुक्ती, सिंहावलोकने घेऊन गती मागील कथा विलोका, बद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्षकाने जान्हवी तिरासी, तपा करता द्वादश वर्षी विद्यापन उरकिले. विठ्ठल 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 पुंडली. श्री गुरुदेव दत्त. नाथ महाराज की जय. महाराज की जय. सदा योग तुझा घडावा, हे कारणी देह माझा पडावा, वेचू नको गुणवंता अनंता, नायका मागणे हेची आता, त्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. वरदहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. निरंजन आदेश महाराज की जय.